सकाळी उठल्यावर चहा कोणी करायचा, घरातली कामं कोणी आवरायची, कामावर जाताना होणारी अशी धावपळ आपल्यासारख्या अनेकांच्या घरात ठरलेली आहे. आणि याच मुद्द्यावरून थेट सुप्रीम कोर्टानं एक टिप्पणी केली आहे. ती पत्नी आहे, कामवाली नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. मात्र त्यावरून पत्नी पीडित आक्रमक झालेत. काय घडतंय नेमकं पाहूया. चूल, मूल आणि पाळण्याची दोरी या शब्दांपासून स्त्रिया खूप पुढे आल्या. घरामधली सगळी व्यवधानं सांभाळत असताना सगळ्याच क्षेत्रामधल्या अग्रगण्य पदापर्यंत त्या जबाबदाऱ्या लीलया पार पाडतायत. मात्र त्याच वेळेला घरातली कामं महिलेनं करायची की पुरुषानं, हा प्रश्न आजही अनेकांच्या घरात आहे. मुख्यतः शहरांमधली अवस्था अशी की घरामधले स्त्री पुरुष दोघेही कमावते असतात. त्यामुळे नोकरीच्या जबाबदाऱ्यांच्या सोबत घरातल्या कामांची देखील जबाबदारी नेमकी कुणी सांभाळायची असा प्रश्न समोर उभा राहतो. आणि यावरून सुप्रीम कोर्टानं एक टिप्पणी केली आहे. तुम्ही लग्न करताना पत्नीला मोलकरीण समजायला नको. पत्नीनं घरकाम न करणं ही क्रूरता नाहीये. पतीनं देखील घरकामामध्ये मदत केली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी हे निरीक्षण नोंदवलंय. पतीनं घरगुती जबाबदाऱ्या वाटून घेणं ही काळाची गरज आहे. असं केल्यानं ते काही उपकार करत नाहीत असं देखील सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. यातून न्यायालयानं बदलत्या सामाजिक मूल्यांची जाणीव आणि समतेवर आधारित वैवाहिक नात्यांची गरज अधोरेखित केली आहे. डिवोर्सच्या केसमध्ये पण क्रुएल्टी आहे, पण क्रुएल्टी खरं तर हे फॅक्ट्सवर अवलंबून आहे. त्या प्रत्येक केसच्या फॅक्ट्स काय आहेत आणि खरं तर आतापर्यंत पण बरेच जजमेंट्स त्याच्यावर आहेत. आणि जरी आपण त्या स्टॅट्यूट म्हणजे जरी वाचला तो सेक्शन जो आहे त्याचा हिंदू मॅरेज ॲक्टचा सेक्शन 13 जो आहे त्याच्यामध्ये जो क्रुएल्टी वर्ड आहे त्याचं पण इंटरप्रिटेशन हे खरं तर सब्जेक्टिव्ह असतं. ते प्रत्येक जी केस आहे त्याच्या फॅक्ट्सवर अवलंबून असतं. त्याच्यामुळे क्रुएल्टी अशी कोडिफाय करणं किंवा त्याला एका साच्यात बसवणं ते डिफिकल्ट आणि ते शक्यच नाही आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये पण स्वयंपाक करायला सांगणं खरं तर हे बॅलन्स करायचं आणि मॉडर्नायझेशनच्या दृष्टीने तो रिमार्क तसा घेतला पाहिजे. सुप्रीम कोर्टानं त्यांच्या टिप्पणीमध्ये महिलांना कशा प्रकारे आदरानं वागवायला हवं आणि त्यांच्या घराबाहेरच्या कामाचं भान ठेवायला हवं असा उल्लेख केलेला असला तरी समाजामध्ये असे अनेक पुरुष आहेत ज्यांना पत्नीच्या त्रासाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं केलेल्या टिप्पणीला या पत्नी पीडितांनी मात्र विरोध केलाय. पुरुष कसला पीडित आहे यार? पुरुष कशाचं पीडित आहे? म्हणजे कोणत्याही उद्देशाने पुरुष पीडित आहे? पुरुष जो आहे तो एकदा टिफिन उचलतो आणि कामाला जातो. त्याच्यानंतर त्याचं काम आहे फक्त बॉसशी डील करायचं, कामाशी डील करायचं, थकून आल्यानंतर घरी यायचं, घरी आल्यानंतर ते बाकीचं प्रेशर सगळं मुलांवर काढायचं, बायकोवर काढायचं. मग पुरुष कशाचं पीडित आहे? ती बाई कुणावर फ्रस्ट्रेशन काढणार? तिच्या मनाचं काय की घरचं, मुलांचं, ऑफिसचं सगळं करायचं, पण ती कोणावर फ्रस्ट्रेशन काढणार? मुळात पतीचे असे आरोप होते की पत्नी स्वयंपाक करत नाही आणि घरच्यांना ह्युमिलिएट करते. यावर कोर्टाने असं म्हणलं की पत्नीने स्वयंपाक करणं आवश्यक आहे असं कुठं आहे? आता काळ बदललेला आहे. पत्नीसुद्धा तुमच्या इतकीच कमावते आणि त्यामुळं पतीनेसुद्धा तिच्या स्वयंपाकामध्ये धुणी भांडी याच्यामध्ये सर्व घरगुती कामामध्ये त्याने आपला हिस्सा उचलला पाहिजे आणि तिला मदत केली पाहिजे असं कोर्टाचं म्हणणं आहे. पण याच्या अगोदरपासूनच जे पत्नी पीडित लोक आहे त्यांना अगोदरपासूनच म्हणजे लग्न झाल्यापासूनच भांडे धुवायला, कपडे धुवायला, त्या घरातले सगळे कामं करायला ऑलरेडी लावत आहे. तर त्या लावत असताना परत अजून जर असं झालं तर म्हणजे आगीत तेल टाकल्यासारखं काम झालेलं आहे. जसं महिला ही नोकर नाही आहे तसं माणूस पण नोकर नाही ना. आज जर खरी परिस्थिती प्रॅक्टिकल आपण बघितलं तर बायका या माणसाला नोकरापेक्षा पण पुढचा वापरून घेऊ लागल्या. हे आपण म्हणतो पुरुष प्रधान संस्कृती आहे, पण या स्त्रिया राजा झाल्या आणि हा जो प्रधान आहे याची आज एवढे परेशानी झाली की आज जगणं मुश्किल झालं आहे. हे न्यायालय पुरुषाच्या बाजूनं निकाल देत नाही आहे, कारण पुरुष आतापर्यंत करत आला. न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला पण समानता नाही आहे. कारण स्त्री विहिरी फोडू शकते का? शेतात नांगर मारू शकते का? घरात जर दुजेभाव करून वाटून कामं मान्य सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊन लावत आहे, मग शेतात का नाही? शेतात पण ते कामं महिलांनी करायला पाहिजे. तसा निर्णय पण सुप्रीम कोर्टाने दिला पाहिजे. मी ड्युटीला जायचो 8 घंटे, ती मला काम करायला लावायची. कधी कधी मी उपाशी ड्युटीला जायचो. परत घरातले कामं करायचे, घरातले भांडे घासा, पीठ मळून द्या,
मिरच्या कापा, कांदे कापा, हे कामं मला करायला लावायची. वरून नाही केले तर शिव्या द्यायची, आरे कारे बोलायची. आईवडिलांना पण व्यवस्थित बोलत नाही. काय मग म्हणणं आहे तुमचं निकालावर? याच्यावर निकालावर म्हणणं आहे का बाबा दोन्हींना पण समान द्यायला पाहिजे. बरं. माणसानं जर असं झालं तर फाशी घेऊन मरायचं काम होईल ना. नात्यातल्या जबाबदारीचं भान आणि नोकरीतल्या जबाबदारीची टांगती तलवार याचा सुवर्ण मध्य गाठता आला तर ती नाती अधिक फुलतील आणि त्यानंतर मग त्यांना घराबाहेरच्या कोर्टाची कधीच गरज लागणार नाही. कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.